नमस्कार मित्रांनो, अजून एक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। पहिली अपडेट आहे चालू असलेल्या इंडिया विरुद्ध इंग्लंड टेस्ट मॅच मध्ये झालेल्या ड्रामाबद्दल। तिसऱ्या दिवशी इंडियाचा ऑल आउट झाल्यानंतर इंग्लंड बॅटिंगला आली होती आणि शेवटचा 6 मिनिटाचा खेळ बाकी होता, जिथे इंग्लंडला एक ओव्हर खेळून आजच्या दिवसाचा गेम संपवायचा होता। तर दुसरीकडे शुभमन गिलला या 6 मिनिटात कसेबसे 2 ओव्हर कंप्लीट करायचे होते आणि इथे इंग्लंडचे बॅट्समन पिचवर टाइम वेस्ट करत होते आणि या कारणामुळे कॅप्टन शुभमन गिल आणि ओपनिंग बॅट्समन मध्ये वाद झाला। या इन्सिडेंटचे काही व्हिज्युअल तुम्ही इथे पाहू शकता। टेस्टबद्दल बोलत आहोत तर तुम्ही काल पाहिलंच असेल की दोन्ही टीमची फर्स्ट इनिंग इक्वल स्कोरवर म्हणजे 383 वर संपली। हा खरंच एक दुर्मिळ योगायोग होता। टेस्टमध्ये असं खूपच कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं। असा कोइन्सिडन्स टेस्टमध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा 1910 मध्ये झाला होता, तेव्हा साऊथ आफ्रिका आणि इंग्लंडची टेस्ट मॅच चालू होती आणि भारतासोबत हा कोइन्सिडन्स आधी 2 वेळा घडला आहे। एकदा 1958 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट मॅच मध्ये आणि दुसऱ्यांदा 1986 मध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्ट मॅच मध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का आजचा दिवस का खास आहे? कारण 2002 मध्ये आजच्या दिवशी गांगुलीने आयकॉनिक टी शर्ट सेलिब्रेशन केलं होतं। त्यावेळी युवराज सिंग आणि कैफने जबरदस्त खेळ केली होती। त्यावेळी इंडियाने 2002 ची नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती। आज त्या ऐतिहासिक क्षणाला 22 वर्ष कंप्लीट झाली आहेत। आता वळूया पुढच्या अपडेटकडे। यंदाच्या IPL सीझन मध्ये आपण वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेची बॅटिंगची झलक पाहिली। तर चालू असलेल्या अंडर-19 इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट मध्ये इंडियाने 7 बाद 450 रन केले आहेत। यावेळी वैभव सूर्यवंशी 14 रन्सवर आउट झाला तर कॅप्टन आयुष म्हात्रेने छानसे शतक मारले। आता बोलूया KL राहुलच्या शतकाबद्दल। काय KL राहुलच्या चुकीमुळे आणि लवकर शतक बनवायच्या घाईमुळे पण रनआउट झाला? प्रेस कॉन्फरन्सच्या वेळी KL राहुलने पंचा रनआउटचं गुपित उघडलं। तो म्हणाला काही ओव्हर आधी त्याच्याशी बोलणं झालं होतं आणि मी म्हटलं होतं की लंचच्या आधी मी 100 रन्स पूर्ण करेन आणि लंचच्या आधी बशीरने शेवटची ओव्हर केली। मला वाटलं ही छान संधी आहे शतक पूर्ण करायची, पण चुकून तो बॉल डायरेक्ट प्लेअरकडे गेला आणि मी सिंगल घेतला। तो असा बॉल होता ज्याला मी 4 मारू शकला असतो। नंतर पंतने मला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला आणि ह्या स्ट्राईक रोटेशनच्या नादातच तो रनआउट झाला। हे आमच्या दोघांसाठी खूप निराशाजनक होतं। कोणालाही आपली अशी विकेट जावी असं वाटत नाही। एनिवे, वळूया पुढच्या अपडेटकडे। पुढची अपडेट आहे इंडिया वर्सेस इंग्लंड वुमन T20 सिरीज बद्दल। काल सिरीजचा शेवटचा सामना होता। शेवटचा सामना पूर्णपणे ड्रॅमॅटिक झाला। अक्षरशः शेवटच्या बॉलला इंग्लंडने मॅच जिंकली। खास करून कालच्या मॅच बद्दल बोलायचं झालं तर शेफाली वर्माने खूप छान खेळी केली। तिने 75 रन केले। त्याशिवाय राधा यादवने शेवटच्या ओव्हरमध्ये सॉलिड कॅच पकडलं आणि सिरीज बद्दल बोलायचं झालं तर 5 मॅचच्या सिरीजचा रिझल्ट 3-2 असा झाला आणि इंडियाने ही सिरीज जिंकली। पुढची अपडेट आहे ऑस्ट्रेलिया टीम मध्ये झालेल्या 2 मोठ्या बदलाबद्दल। सध्या ऑस्ट्रेलिया टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, जिथे ऑस्ट्रेलियाने पहिले 2 टेस्ट मॅच जिंकून सिरीज आपल्या बाजूने वळवली आहे। त्यानंतर 20 जुलैपासून 5 T20 सामने पण होणार आहेत। या सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाने काही बदल केले आहेत। त्याने जॉश हेझलवूड आणि स्पिनर जॉन्सनला आराम दिला आहे। त्याशिवाय पॅट कमिन्सच्या जागेवर मिचेल मार्श कॅप्टन्सी करताना आपल्याला दिसणार आहे। पुढची अपडेट आहे विराट कोहली बद्दल। तो क्रिकेटमधला किंग कोहली आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे, पण त्याशिवाय तो एक उत्तम वडीलही आहे। असाच एक कोहलीचा छानसा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे, जिथे त्याला विचारण्यात येतं की अनुष्का कुठे आहे, तेव्हा तो कसा गोड रिप्लाय देतो हे तुम्ही पण पहा।